महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य रंगलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं काँग्रेसमध्ये तीव्र संताप आहे। कारण ठाकरे गटानं विधान परिषदेच्या 4ही जागांवरती परस्पर उमेदवार घोषित केले आणि यामुळे सगळ्यात जास्त नाराजी आहे ती काँग्रेसमध्ये। महाविकास आघाडी असताना घोषणा करण्यापूर्वी चर्चा करायला हवी होती अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आणि काँग्रेसचे नेते नाराज असल्याची माहिती मिळते। आणि या सगळ्याबद्दल बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। ते लंडनमध्ये गेले त्यावेळेस फोन केला, त्यावेळेस त्यांना म्हटले की 2 जागा आम्ही लढतो, 2 जागा तुम्ही लढा। त्यांनी मला वाटलं कोण लढणार आहे तुमचे उमेदवार, तुम्ही त्यांना उमेदवारांची नावं सांगितली। नाशिक मधला उमेदवार जे आमचे गुळवे होते त्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांचं तिकीट देऊन त्याला उभं केलं। पण मूळ प्रश्न आहे की या मध्ये एकदा चर्चा करूनच, समजा पवार साहेब असतील, आम्ही असतील, कम्युनिस्टवाले असतील, सगळ्याशी एकदा चर्चा करून हे केलं असतं तर ह्या 4ही जागा जिंकणं आम्हाला सगळ्यांना सोपं झालं असतं। त्यांनी आता 4ही जागा त्यांनी घोषित केल्यात। तर आता मी आज सकाळपासूनच त्यांना फोन लावत होतो, ते त्यांचा फोन ते सांगत होते त्यांचे ऑपरेटर की आमच्या ऑपरेटरला की साहेब तयार होत आहे, साहेब तयार होत आहे। ते काय माझ्याशी फोनवर काही त्यांचा संपर्क झाला नाही। त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय ते भेटल्यावर त्यांच्याकडून कळेल। तुमच्या मनातले जे उमेदवार होते ते उमेदवार मग आता तुम्ही देणार का या विधान परिषदेला? नाही, आम्ही मुंबईत आम्ही उमेदवार दिलेला नाही आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला माहित होतं की मुंबईत त्यांचा इंटरेस्ट राहतो जास्त, त्याच्यामुळे तो काही भाग नव्हता। पण आता परस्पर त्यांनी आता उमेदवारच जाहीर केलेले आहेत। आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच लढलं पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची ही संपूर्ण मुलाखत तुम्ही पाहू शकता आज रात्री 8 वाजता 0 आवर या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।